सेकंड बॉल ऑफ थर्ड. यावेळेला मात्र परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी, शफलून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटरला फॉलो केलं गेलं आणि आपल्या ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना फलंदाजाला रोखायला लावणारी गोलंदाजी ज्या गोलंदाजाला करता येते ना, त्याला मात्र आपला प्रवास महान गोलंदाजाच्या दिशेनं झालाय हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज लागणार नाही. तिसरा चेंडू या षटकातला सोमनाथसाठी. इथे मात्र फुललेंचा चेंडू होता, त्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये उडालाय झेल आणि संपलाय बॅटर सोमनाथचा 17 या वैयक्तिक धावसंख्येवरचा या डावातला खेळ. सुरुवात केली कारण 9 चेंडू राहिलेत आणि विजयाकरता 49 धावांची गरज आहे. इथून पुढचा प्रवास अशक्यतेच्या पलीकडे जाऊन थांबेल. आता संभाव्यता थोड्याशा असतील कारण क्रिकेटला आपण रोजच ऐकत असतो की अनिश्चिततेचा खेळ आहे, पण इथून पुढचा एखादा डॉट बॉल येतो, विकेट येतो, याच करंट रन रेटनं जर धावा निघत गेल्या तर मग मात्र शक्यता सगळ्या मावळल्या जातील आणि अशक्यतेचा एक वेगळा अंधार गिळंकृत करण्यासाठी सज्ज होईल तो सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या शिरोशी संघाला. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, लो फुल टॉस, यावेळेला लॉफ्ट केला, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक अंदाज घेतोय, सौरव गांगुली आणि एम एस धोनी स्टँडच्या समोर, पकडलाय लाजवाब झेल आणि नव्यानं आलेल्या बॅटर रामचा देखील नेक्स्ट बॉलवर संपलाय खेळ. विजयाच्या आशा परिपूर्णरित्या मावळताना पाहायला मिळतील पाठलाग करणाऱ्या शिरोशी संघाच्या. कमालीची फलंदाजी राहिली पहिल्या डावामध्ये बिरवाडीकरांची आणि त्याही पेक्षा लाजवाब, कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगी गोलंदाजी ती मात्र केली गेली बिरवाडी संघाच्या प्रत्येक गोलंदाजांनी. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेटमधला सामना कुणा एकट्या दुकट्याच्या जीवावर तुम्ही जिंकूच शकत नाही. टिपाट करून खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, यावेळेला मात्र हॅट्रिकची संधी आहे आणि यावेळेला सलग तिसऱ्या चेंडूवर 7वा झटका, हॅट्रिक साधली आहे गोलंदाज तुषारनं. लगातार 3 विकेट घेत आजच्या दिवसातला हॅट्रिक साधण्याचा मान देखील तुषारनं मिळवला आणि ज्या परफेक्शननं गोलंदाजी पाहायला मिळते, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर हॅलो 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 निश्चित आता जर आपण पाहिलं तर लास्ट शेवटचा चेंडू असेल. बाळा आल्या पहिला चेंडू यावेळेला डॉट होतोय. 3 षटकांचा खेळ इथे मात्र. डीजे धनू कुठे असतील? डीजे धनू